नमो नमः. मी गायत्री जोशी. आजचा विषय आहे ते तुकाराम बीज. महाराष्ट्राच्या मातीला संतांचं लेणं लाभलं आहे, पण या संतांच्या भक्तीचा कळस चढवला ते म्हणजे देहूच्या तुकोबारायांनी, ज्याचे अभंग आजही घरात घरात गायले जातात आणि ज्यांच्या गाथेने इंद्रायणीलाही पाजर फुटला. अशा तुकोबारायांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या वैकुंठ गमनाचे रहस्य आपण आज सविस्तर पाहणार आहोत. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे आणि सविस्तर असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. संत तुकाराम बीज हा दिवस म्हणजे केवळ एक धार्मिक तिथी नाही, तर तो दिवस आहे आत्मपरीक्षणाचे आणि भक्तीच्या खऱ्या खुऱ्या अर्थाचे दर्शन घडवणारा आहे. तुकाराम महाराज हे असे संत होते ज्यांनी देवाला मंदिराच्या बाहेर काढून थेट माणसांच्या अंतःकरणात आणलं. म्हणूनच त्यांचे अभंग आजही आपल्याशी बोलतात, आपल्याला प्रश्न विचारतात आणि आपल्याला अंतर्मुख करतात. तुकोबारायांचा जन्म देहू या पवित्र तीर्थक्षेत्री झाला. तो काळ समाजासाठी अत्यंत कठीण होता. जातीभेद, अज्ञान, दारिद्र्य आणि समाज यांनी ग्रासलेला होता. अशा काळात तुकोबारायांनी भक्तीला भीतीमुक्त केलं. त्यांचे वडील विठ्ठल शेठ हे गावाचे महाजन होते. तुकोबाराय यांचे बालपण सुखात गेले, पण लहानपणापासूनच इतरांचे दुःख पाहून गहिवरून यायचे. 1629 चा भीषण दुष्काळ ज्यावेळी तुकोबाराय तरुण होते, त्यावेळी महाराष्ट्रावर एक भयानक दुष्काळ पडला. पाऊस पडला नाही, विहिरी कोरड्या पडल्या. तुकोबाराय यांच्या घरात एकामागून एक मृत्यू झाले. त्यांचे आई वडील गेले, भाऊ निघून गेला, पण सर्वात मोठा आघात म्हणजे त्यांची पहिली पत्नी रखमाबाई आणि मोठंतू यांचा मृत्यू. रखमाई अण्णा वाचून तळफून मेल्या. तुकोबाराय हताश होऊन पाहत राहते. त्यांनी विचार केला, ज्या संपत्तीने मी माझ्या कुटुंबाचे प्राण वाचू शकलो नाही, ती संपत्ती काय कामाची. यातूनच त्यांना संसाराबद्दल विरक्ती आली. इंद्रायणीचा चमत्कार दुष्काळ संपल्यानंतर तुकोबारायांनी आपल्या घरात असलेली सर्व कर्ज खते काढली. त्यांनी पाहिले की गावातील गरिबांनी त्यांच्या वडिलांकडून खूप कर्ज घेतले होते. त्यांनी ती सर्व कागदपत्रे इंद्रायणी नदीत बुडवून टाकली. लोकांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तुकोबाराय म्हणायचे, देवा, लोकांच्या डोळ्यातील पाणी पुसणे हीच खरी भक्ती आहे. मंबाजी गोसावींनी त्यांना अपमानित केले आणि त्यांचे अभंग गाथा नदीत बुडवायला लावली. तुकोबारायांचे जड अंतकरणाने ते आपली गाथा नदीत अर्पण केली आणि 13 दिवस अन्न पाण्याशिवाय विठ्ठलाच्या दारात उपोषणासाठी बसले. 13व्या दिवशी ती गाथा इंद्रायणीतच या पात्रातून कोरडी बाहेर आली. हा केवळ चमत्कार नव्हता, तर सत्याचा विजय होता. तुकोबाराय शेतातून ऊस घेऊन येत होते. वाटेत मुले भेटली. त्यांनी सर्व ऊस वाटला. घरी फक्त एक ऊस आणला. पत्नी जिजाबाई आवली यांनी रागाच्या भरात तो ऊस त्यांच्या पाठीवर मारला. त्याचे 2 तुकडे झाले. तुकोबाराय संतापले नाहीत, उलट हसून म्हणाले, आवली, तू किती दयाळू आहेस. तुला वाटलं मला एकट्याला ऊस खाणे जड होईल म्हणून तू त्याचे 2 तुकडे केलेस. आता आपण दोघेही मिळून खाऊ. दुसरी कथा. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबाराय. महाराजांनी जेव्हा तुकोबाराय यांना मौल्यवान दागिने पाठवले, तेव्हा त्यांनी ते नम्रपणे नाकारले. त्यांनी आम्ही घरी धन शब्दांचीच रत्ने हा अभंग लिहिला आणि त्यांनी राजाला शिकवले की खरी श्रीमंती ही विचारांची असते. राजा आणि संत यांचे हे नाते समतेचे आणि स्वराज्याचे प्रतीक होते. सदैव वैकुंठ गमन. तुकाराम बीज शके 1571 फाल्गुन वद्य द्वितीया. तुकोबाराय यांनी मृत्यूला सुद्धा भीती मानली नाही. त्यांनी सकाळी लवकर उठून सर्वांना रामराम केला. त्यांनी आवलीला विचारले, मी वैकुंठाला चाललो आहे, तू येतेस का. पण आवलीने घरच्या जबाबदाऱ्या यामुळे नकार दिला. नांदुरकीच झाडाखाली तुकोबाराय यांचे शेवटचे कीर्तन सुरू झाले. अचानक दिव्य पुष्पक विमान उतरले. तुकोबाराय यांनी निरोप दिला, आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा. सकळाशी माझा नमस्कार, आता न बोलावे उत्तर.
ते विमानात बसले आणि सदैह वैकुंठाला गेले. आजही तुकाराम बीजेला दुपारी 12:10 देहूमध्ये तो चमत्कार घडतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आज आपण संत तुकाराम बीज साजरी करताना फक्त अभंग ऐकून थांबू नये, तर त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवायला हवं. अहंकार कमी करणं, रागावर नियंत्रण ठेवणं आणि दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं हेच त्यांचं खरं स्मरण आहे. जर तुम्हाला संत तुकाराम महाराजांचे या अशाच कथा, अभंगाचे अर्थ आणि आपल्या संस्कृतीतील आध्यात्मिक विषयांवरचे व्हिडिओ आवडत असतील तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आप्तेष्टांना नक्की शेअर करा. कारण संत विचार जितका पसरतो तितकं समाजाचं मन निर्मळ होतं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.